शिकवतोय झटपट पाढे तयार करणे। आपल्या स्कॉलरशिप नवोदयसाठी ज्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं त्यावेळेस पाढे आपले लक्षात असणे गरजेचे आहे। त्यासाठी पाठांतर करणे शक्य नाही, मग झटपट पाढे तयार करण्याची ट्रिक्स आपल्याला सांगते। याच्यामध्ये 5 स्टेप खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या लक्षात ठेवायच्या। जर आपल्याला 75 चा टेबल तयार करायचा असल्यास पहिले आपण 7 चा टेबल लिहू, नंतर आपण 5 चा टेबल लिहू आणि नंतर आपण 75 चा टेबल तयार करत असताना आपल्याला तिसरी स्टेप लक्षात ठेवायची आहे की या दुसऱ्या पाढ्यातले सगळे युनिटचे प्लेस लिहून ठेवायचे। याच्यामध्ये 5 आला, याच्यामध्ये 0 आहे, इथे 5 आहे, इथे 0 आहे, इथे 5 0 5 0 5 आणि इथे 0। अशा प्रकारे आपण युनिटच्या प्लेस लिहिल्या। टेबल तयार करतोय 75 चा। त्याच्यानंतरची 4थ्या नंबरची स्टेप आहे आपली की जे मधले जे घर आहे, मधले जे संख्या आहे त्या संख्याची आपल्याला प्लस करायचे, प्रत्येकाची प्लस। आणि जर आपल्या जवळ कॅरी येत असेल तर तो बाजूच्या घरात द्यायचा आणि त्याची आपल्याला तिथे प्लस करून घ्यायची। आणि 75 जशीच्या तसे लिहिले। त्याच्यानंतर युनिटच्या प्लेस आपण जशा तशा लिहून घेतल्या। त्यानंतर आपल्याला करायचे आता ऍडिशन। 4 + 1 5। त्याच्यानंतर हे 1 बाजूचा जसाच्या तसा लिहायचा। त्याच्यानंतर आपल्याला 1 + 1 2 2 जसाच्या तसा लिहायचा। 8 + 2 10 होते, त्यातला 0 लिहायचा, 1 कॅरी द्यायचा, इथे 3 होते। त्याच्यानंतर 5 + 2 इथे 7 होते, 3 जसाच्या तसा लिहायचा। त्याच्यानंतर 2 + 3 5 होते, त्याच्यानंतर 4 जसाच्या तसा लिहायचा। 9 + 3 12 होते, 12 मधला 2 लिहायचा, 1 कॅरी द्यायचा, इथे 5 होते। त्याच्यानंतर 6 + 4 10 होते, 10 मधला 0 लिहायचा आणि 1 कॅरी द्यायचा, इथे 6 होते। त्याच्यानंतर आपल्याला 3 + 4 7 होते आणि 6 जसेच्या तसे लिहायचे आणि लास्ट मध्ये 0 + 5 = 5 आणि 7 जसेच्या तसे। हा बघा मित्रांनो आपल्याजवळ अगदी काही मिनिटांमध्ये 75 चा टेबल तयार झालेला आहे। तुम्ही जर याला टॅली केला तर हा एकदम अचूक असेल।